आमच्या पण डोक्याला 18-18 आणि 20-20 टाकायचं तुमच्या नादानं पडल्यात आणि तुमच्या आतापर्यंत आम्ही दोन्ही जुली ती आमची प्रगती होऊ दिली नाही आम्हाला तर का खेळायला लावल्या. माझं नाव सोनाली भुजंग मगर, राहणार फणसवर, ग्रामपंचायत सदस्य आहे. काल जे आंदोलन झालं ते ई निवेदन टेंडरसाठी झालेलं आहे. टेंडरप्रमाणे टक्केवारी देऊन त्यांना कामं दिली जातात. 40 वर्ष तुम्हाला गाव देऊन बघितले लोकांनी, आम्ही करायला तुमच्या का पोटात दुखाले. आज जी मनमानी कारभार चालू आहे ग्रामसेवक आणि सरपंचाचा, ती असा आहे की टेंडरप्रमाणे टक्केवारी देऊन त्यांना कामं दिली जातात. आणि इतर जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की ई निविदा करून कामं कुठली ही करा टेंडर ग्रामपंचायतसाठी. आणि शासनाने जे आता जी आर काढला आहे ई निविदांप्रमाणे टेंडर होणे, तर त्याला मोजून ती काम करू शकत नाहीत. आणि सह्या डुप्लिकेट येते ग्राम सदस्याच्या की ई निविदा काढू म्हणून, प्रत्येक वेळी ई निविदा काढू म्हणून सह्या घेऊन ती टेंडर करत नाही आणि ठेकेदार पद्धतीने कामं विकून टाकते ती. ग्रामसेवक आणि सरपंच हे संगनमताने गावचं फसवणूक करत आहेत. तर मी रोहिणी नवनाथ मगर, खुनेश्वर ग्रामपंचायत सरपंच. काल जे ग्रामपंचायत समिती पुढे आंदोलन केलं त्यात विषय होता की ए टेंडरिंग कामं टाकावी. तर आम्ही ग्रामपंचायत स्तरावरनं 5 लाखाच्या आतलीच कामं करतो आणि ए टेंडरिंगसाठी 10 लाखाच्या आसपास कामाची अमाऊंट लागते त्याला. तसं ते सध्या तर 3 लाखाच्या जवळपासच कामं चालू आहेत गावामध्ये. आणि तसं ए टेंडरिंगला आणि तसं झालं नाही 10 लाखापर्यंतचं काम. विरोधक असं आमच्यावर चुकीचा आरोप करतात. माझं नाव सोनाली भुजंग मगर, राहणार फणसवर, ग्रामपंचायत सदस्य आहे. काल जे आंदोलन झालं ते ई निवेदन टेंडरसाठी झालेलं आहे. पण ई निवेदन टेंडरसाठी 5 लाखाच्या भरून किंवा 10 लाखाच्या भरून कामे असायला पाहिजेत. सध्याचे ग्रामपंचायत स्तरावर जे कामं चालू आहेत ती 3 लाख किंवा 3.5 लाखाच्या आतलीच कामं चालू आहेत. त्याच्या मोहरचे कामं झालेलीच नाही. त्यामुळे ई टेंडरिंग हे जे आरोप केलेले आहेत त्याचा काहीच फायदा नाही. श्रीरंग साहेबराव चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आहे. तरी मी बऱ्याच दिवसापासून ग्रामपंचायतला सदस्य आहे. काय तरी देखील त्यांना 30-40 वर्षे कमीत कमी त्यांना साथ दिलेली आहे. तरी ती लोक म्हणते की आमचाच उपकार आमच्यावर आहे, आम्हाला दमदाटी करते ती. काय जरी दमदाटी केली काय केलं तर त्याला आम्ही बी काही हे नाही. काय आणि सरपंच मॅडमला थोडं इकडं तिकडं बोलणे, अलीकडं पलीकडं बोलणे, सरपंच कामच करीत नाही, असंच करते तसंच करते, नुसतं खात्यातच पैसे. पण काय खाल्ले, कुणाचं पैसे घेतले, तर शेडचं बिल काढले. अरे पण तुला येड्या तुला शेडचं बिल काढलंय का नाही त्याची शहाणी शक. मी त्याचं बिल उचललंय का आणि बी का उचललंय तुमच्यावर का बाबा मी खोटी कामं केली. शाळेत ग्रामपंचायत शिडी आणली 30,000ची, ती शिडीच गावात ग्रामपंचायतला नाही. सायकल एक आणली ग्रामपंचायतला 1 लाखाची आहे, तिला झालं 10,000 रुपयाची असं. तरी बी तुम्हाला लाख नसलं तर तुम्ही मला आंदोलन करताय, काय करताय, त्याला काय कारण तर पाहिजे ना त्या आंदोलनाला. बाबा कशासाठी केलं आहे काय नाही, मी काय करतोय. 40 वर्ष तुम्हाला गाव देऊन बघितले लोकांनी, आम्ही करायला तुमच्या का पोटात दुखाले. जनतेची सेवा करायसाठी आम्हाला इतका जनतेने प्रतिसाद दिला आहे, करायला लागला. तुम्हाला आताचं काय पडलं नाही, उद्याच्याला बाबा आरक्षण सरपंच पदाचं निघालंय काय, त्याच्यासाठी तुमचं कालवं चाललं. आता आजचं कालवं नाही तर बा असं करावं की तसं करावं, गावासाठी आमकं करावं. तुम्ही बाहेर जावा, आमदार खासदार कोण काय तर 40 लाखाचे आणा, 10 लाखाचे आणा, तुम्हाला कामं करायला आम्ही परवानगी देतो, सह्या देतो. तुम्ही मागं त्या टायमाला सही देतो आम्ही त्याला. केव्हा तुम्हाला लेटर पॅड दिलं नाही का काय दिलं नाही असं सांगा तुम्ही एक दिवशी, तर बाबा काय दिलं नाही तुम्हाला. व केव्हा तुम्हाला अमक्याच आम्हाला माघारी लावलं, केव्हा तमक्याच आम्हाला माघारी लावलं. मला सांगा तुम्ही साधा उतारा काढायला गावा एखादं गरीब तुमच्याकडे गेलं तर तुम्ही काय करता. 25 रुपयाला उतारा मिळतो, तुम्ही 100 रुपये मागून घेता. काय एक दाखला काढायला जायचं झालं काष्टाचा तर तुम्ही काय म्हणता 8,000 रुपये द्या. बँकेत गेलं एखाद्या चेक ह्याच्यावर करून दिलं, सही करून दिली तर त्याचं तुम्ही 8,000-9,000 रुपये काढवता, त्याच्या हातात 500-200 रुपये आणून देता. बँक म्हणजे ती टीसी बँक म्हणजे पुढारीचीच निकी झाली, तिथं काय अर्थच राहिला नाही. परवा तिची मागल्या 8 दिवसाखाली एक जणांच पैसे खात्यावरती काढायला गेले, विड्रॉवर सही करून दिली. 6,400 रुपये खात्यावर होतं.
त्याला नुसतं 2400 रुपये आणून दिले आणि पुढारी म्हणून गावात तू आंदोलनाला बसतो, तुझी लायकी तर आहे का बसायची त्या उपोषणाला? हां, याचा का निकर्ष असावा? आमचं म्हणणं आहे जनतेनं आम्हाला सेवा करा चान्स दिला आहे, तेवढा आमची जण नाही जनता दिली तर आम्हाला जनता डबलून टाकेन तिकडे बघायला, फिकून दे गावाच्या बाहेर, तुम्ही उभा राहू नका पण तुमची लायकी नाही म्हणून. पण तुमची लायकीच नाही आता बोलायची तर तुम्ही काय म्हणून आंदोलन करावं आणि कशामुळं करावं सांगा ना? 40 वर्षाचा झालेला सरपंच जर एखाद्या विरोधकाला जाऊन भेटत असताना ती दोघं जाऊन उपासनाला बसत असत, जनतेने गावाला मुळे केलं तुमची काय लायकी आहे, कशाच्या पद्धतीची आहे? अहो 40 वर्षाचा सरपंच जाऊन जर उपासनाला बसत असेल तर ह्या गावात अर्थ काय राहिला? आणि कशामुळे बसावं तुमच्यासारख्या शहाण्या माणसाने? हा कामासाठी पोटासाठी 40 वर्ष तुम्हाला चालवाय गाव दिलं, तुम्ही काय केलं आतापर्यंत 40 वर्षात? कोणत्या सदस्याला तुम्ही एक सही करायचा चान्स दिला का? कवा अमकं करा तुम्ही किंवा तमकं करा. एक ते मुरलीधर वाघमारेच्या दारात काम होतं कॉन्क्रीटचं, तुम्ही दोघं जण मिळून ती कोणाला तर काम देऊन करून घ्या. ती काम सुद्धा एक जणांनी नको त्याच्या हातात दिली एकटीच्यात. काय आम्हाला तुम्ही दिलं 40 वर्षात? मी स्वतः इलेक्शनला माझ्या स्वतःच्या खर्चानं माझी मंडळी उभारली, त्या दिवशी 1 लाख रुपये घालून पार्टी निवडून आणलेला माणूस आहे. तुम्ही माझ्यासाठी काय केलं आतापर्यंत? बोलावं माणसाने, तोंड असेल तर बोलावं, नसेल तर बोलवली सुद्धा माझ्यासारख्या माणसाला. आणि माझं म्हणणं आहे एवढी सेवा करून जनतेला माझं म्हणणं आहे, तुमच्या हात जोडून सांगतो, 2.5 वर्ष तुम्ही आमचं काय 2.5-3 वर्ष राहिली ती, तोपर्यंत तुम्ही ग्रामपंचायतीची पायरी चढून ये, इरस असली तर चढून ये, बिनइरशी असलं तर चढावी. आमचं म्हणणं दखल देऊ, आमची दखल घ्यावी. शासनाला विनंती आहे, अधिकाऱ्याला विनंती आहे, बाबा ह्या माणसं ही जुनी माणसं आहे, ती कोणाला मेळ लागू देत नाही, त्या अधिकाऱ्याने आमच्यावर लक्ष ठेवावं. आमच्या पुरुषाप्रमाणे तुम्ही काम चेक करावं. आम्ही काम करायला लावलेली आहे ती व्यवस्थित तयार करता. जनतेला मान्य आहे ती, जनतेला मान्य असल्यावर तुमच्यासारख्याचं माझं तोंड घालून ह्या गावात गोरगरिबाने विचार करून आम्हाला निवडून दिलंय, जनतेने निवडून दिलंय. हे जी उपकार आम्हाला जाणीव करून जनतेने आम्हाला सेवा करायला चान्स दिला, एवढं द्यावं आणि तुम्ही शांत राहावं. आणि जर ह्याच्या पुढे शांत नाही राहणार नसेल तर माघारी तुमची सगळी जन्मकुंडली काढणार आहे. मी मारुती लोंढे, ग्रामपंचायत सदस्य कोणेश्वर. प्रथम मी त्या पंचायत समिती मोहोळ समोर जे आंदोलन झाले, प्रथम त्या आंदोलनाचा मी निषेध करतो. ग्रामपंचायत स्तरावर जे कामे करून राहावं ती 10 लाखाच्या वरील जी कामे असते ती टेंडरिंग करायची असते. 10 लाखाच्या आतमधील कामे ग्रामपंचायत स्तरावरून करण्यासाठी परवानगी आहे. त्यांचं जर चुकत असेल तर ह्यांना पण गावात तोंड दाखवायला जागा राहायची नाही. आणि तुमचं जर क्वालिटीचं हलकं निघलं तर तुम्ही तर गावाच्या बाहेरच उभं राहावं लागेल. आतापर्यंतची कामं तुम्ही गावची लेकरं त्या अंगणवाडीत बसणार आहेत, तुम्ही जर अंगणवाडी आताच अशी करून ठेवली, पुन्हा काय व्हायचं त्याचा विषय? हा, अरे माणूस चालताना रस्त्याने नीट चालतोय पण अंगणवाडी नीट चालत नाही. कशामुळं? तुमच्या वागण्यामुळं. तुम्ही जर अंगणवाडीवर लक्ष देत होता त्या दिवशी बांधताना तर अंगणवाडी वाकत नव्हती. तुम्ही त्या दिवशी पैसे खायचा विचार केला. आज आम्हाला म्हणतात, त्यांना ग्रामपंचायतच्या सदस्यांना म्हणतो टक्केवारीवर कामं देतो. अरे त्याने टक्केवारीवर कामं दिली असती तर ते अशी भिकाऱ्यावर हिंडली असती का? हा, रोज तुमच्या मागे हिंडली असती तर तुम्ही काय कळी करता? त्याच्या 4 पटीनं कळी करायला. कळी करण्यापेक्षा तुम्ही गावचा विकास करताना सहभागी व्हा त्यात. सहभागी होऊन तुम्ही सांगा त्यांना आमचा बी तुमच्यात सहभाग आहे. तुम्ही क्वालिटीची कामं केली तर आम्ही तुमच्यात, नाही तर आम्ही तुमच्यात नाही, आम्ही तुमच्या विरोधात. क्वालिटीचं काम करायला लावा आणि करून घ्या. आमचं काय सुद्धा म्हणणं नाही. आमचं ग्रामस्थ म्हणून एकच म्हणणं आहे, आडवाडवीन जिरवाजिरवी करायचं नादाला लागू नका. जिरवायचं कोणाला आणि आडवायचं कोणाला आम्हाला पण माहीत आहे. आम्ही काय ह्या गावात नवीन आलो नाही. आमच्या पण डोक्याला 18-18 आणि 20-20 टाकायचं तुमच्या नादानं पडल्यात. आणि तुमच्या आतापर्यंत आम्ही दोन्ही जुली ती. आमचं बापानं चुलत्यानं म्हणजे माझ्या बापासहित 3 जण आहेत भाऊ. त्याने आतापर्यंत ह्यांचंच दोन दुले. आमची प्रगती होऊ दिली नाही. आम्हाला तर का खेळायला लावल्या. कोणामुळं? आम्हाला गरज होती का त्या दिवशी? अरे तो गावात वावरावं म्हणून झालं, तो गाव नीट चालवावं म्हणून आम्ही लढलाव त्या दिवशी. गावाने एकी दावली गाव चांगला चालविशील म्हणून. आणि आज काय म्हणतोय माणूस? ह्यांना काय कळतं? हे गुर्राकी येतं. मग गुर्राक्याच्या हातात दांडकं नजर पडल्यावर तू कुठं उभा राहशील? बांधाच्या बाहेर का बांधाच्या आत? विचार करून बोलावं माणसानं. त्या दिवशी हीच गुर्राकी आहे.
तुझी पाठ राखीत होती. तेव्हा तुला गावात कोणी येऊ देत नव्हतं. शिवर उभा राहायचा. मग वसुदादा, आज माझी लय अडचण आहे गावात यायची. तुम्ही तिथंच थांबा, मी आलो. 5-50 पोरं तवा बायका लेकरं सोडून तुमच्या मागे हिंडली ती. आज तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडून जर दुसऱ्याला सामील होत असाल तर तुम्हाला अडचण आहे, आम्हाला नाही. आम्ही आज बी फकीर आणि उद्या बी फकीर. आज बी आमच्या नावानं काय काकरी नाही आणि उद्या बी नाही. पण तुम्ही 100% अडचणीत ही ध्यानात राहू द्या. शासनाला कामं देत नाही ती. पण सदस्याला आतापर्यंत कोणी कामं दिली? आतापर्यंत गावात भरपूर सरपंच झाले. त्यांनी सरपंचानं कुठल्या काम दिले? तुम्ही स्वतः राजकारणात होता तेव्हा तुम्ही किती जण कुठल्या सदस्याला कामं दिली? त्याचं एक तर नाव काढा बाहेर. तुम्ही सदस्याला बिलं काढलेली माहिती झाली नाही ती आजपर्यंत. सदस्याला कुठलं काम चालू आहे माहीत नाही. सदस्याला माहिती व्हायचं म्हणलं की ते गावात तुम्ही बिलं काढायचे त्या दिवशी सदस्य गावात तुम्ही मोहोळमध्ये बिलं काढून आल्यानंतर त्याला म्हणायचं तू माझ्या ध्यानात नाही, घरी राहिला. आणि तुम्ही काय सांगता सदस्याला काम द्या, याला द्या. कुठल्या सदस्यानं अर्ज टेकला मला काम करणार आहे, मी असं करणार आहे ग्रामपंचायतचा? बरं, तुम्हाला विकासाचा मुद्दा मांडायचा आहे तर तुम्हाला ही क्वालिटीची कामं झाली ती. ही आता ही ग्रामपंचायत आलेली आहे तर ह्या ग्रामपंचायत मधले मेंबर, सरपंच यांनी, ग्रामसेवक यांनी सगळ्यांनी मिळून जे काम केले ते क्वालिटीत काम झाले. आतापर्यंतची क्वालिटीत कामं नव्हती म्हणून आता तुम्हाला ह्याचा त्रास व्हायला लागलाय. जर हे त्रास होत असेल तर तुम्ही त्या क्वालिटीतच कामं करायला पाहिजे होती. आज तुमच्यावर ही पाळी येत नव्हती की तिथं उपोषणदाराची पाळी येत नव्हती. तुम्ही जे काम केलंय हलक्या दर्जाचं काम झाले. उद्या आपल्याला निवडून देतील न देतील भ्या बसलंय तुम्हाला, त्याचं भ्या घेऊ नका. तुम्ही कामाची क्वालिटी करा, काम चांगलं करा, जनतेची सेवा करा. जन चांगलं केलं त्याच्या पाठीमागे कायम राहणार आहे. आज सुरेश भाऊन कधी त्या गावात म्हणजे जे काम काय झालं नाही ते आज मंजूर करून आणलं. सभा मंडपाचं काम झालं. जिथं जिथं कधी काम गेलं नाही तिथं खडा सुद्धा मुरमाचा पडला नाही अशा ठिकाणी काम झालंय ग्रामपंचायतचं. मग आज तुम्हाला काय वाटायलंय जिथं जिथं काम व्हायला लागली तिथं आम्ही कधी गेलो नाही, मग आमचं नाव खराब होतंय, आमच्या नावाला किंमत राहत नाही गावात. मग पर्याय म्हणून तुम्हाला आंदोलनाला बसायची पाळी आली. मग तुम्ही जर ही आधीच कामं नीट केली असती तर तुमच्यावर ही अशी जाऊन मोहोळमध्ये बसायची पाळी आली नसती. ध्यानात राहू द्या, गावची जनता ही जनतेचा मालक कोण नाही. जनतेचा नौकर व्हायला शिका, मग मालक बनवी ती जनता. कोणी पण उठायचं आणि जनतेला नौकर बनवायचं, कोणाला तरी अड्यात काढायचं असं जमत नसतंय. जनतेचं काम चांगलं करा आणि कामाच्या मुद्द्यावर भांडावं. माझं तर वैयक्तिक मत आहे की कोण मेंबर असू द्या, साधा शेतकरी माणूस सुद्धा असू द्या एखादा, त्यानं सुद्धा कामाच्या मुद्द्यावर भांडलं पाहिजे. काम हलकं होत असेल तर काम आडविलं जाईल ती, अशी भूमिका मांडायची. समजा आता 2 इंच काम आहे, ती 1 इंच करत असेल, 4 इंचाचं काम 6 इंच करत असेल तर त्याला तुम्ही जाऊन स्वतः बघा तिथं कामाची क्वालिटी आहे का नाही. तुम्ही केलेली कामाची क्वालिटी ह्या कामाच्या क्वालिटीत जर बदल वाटला तर तुम्हाला अडचणच येणार आहे ना. जाऊन अधिकाऱ्याला त्रास देऊन काय फायदा नाही. अधिकारी त्याच्या प्रामाणिकपणानं काम करणार आहे. त्यामुळं तुम्ही स्वतःहून कामाची पाहणी करा आणि ग्रामपंचायतच्या गावाच्या विकासावर जर तुम्हाला भांडायचं असेल तर गावातच भांडावं लागेल. काम चांगलं करायचं असेल तर तुम्हाला गावातच भांडावं लागेल. ही काम हलकं व्हायला ही भारी करून द्या. ह्याच्यात 10 पोती सिमेंट लागते, तुम्ही 6 पोती वापरले तर तिथं भांडा. तुम्ही मोहोळमध्ये भांडून तुमचा काहीही फायदा होणार नाही. तुम्हाला जिथं काम चालू आहे तिथं भांडावं लागेल. राहिला प्रश्न गट्टूचा, अरे तू गट्टू उचकवलं म्हणून सांगतोय, तू 1 गट्टू निघालेला दाखव ना. 100 गट्टूची भाषा करू नको, 1 गट्टू दाखव. मग आपण ग्रामपंचायतकडे जाऊ. आम्ही पण तुमच्या समोर आहे, यायला तयार आहोत. आतापर्यंत कॉन्क्रीट झालेली तुमचं तुकडं निघायला लागले तर, आणि तुम्ही काय म्हणता ही कामं हलक्या दर्जाची झाली, ती पक्की झाली नाही. कामं बाजून करते ती कामं हलक्या दर्जाची म्हणजे कशी पक्की कामं झाली नाही ती म्हणजे. कामाला क्वालिटी पाहिजे, क्वालिटी घ्या तुम्ही कामाची. जे काम करते त्याच्यापाशी जाऊन बघा, एस्टिमेट प्रमाण आहे का नाही बघा, त्याच्यापाशी एस्टिमेट बघा. एस्टिमेट बघू दे रे मनाचं काम त्या क्वालिटीत करून घ्यायचं त्याच्याकडं. त्यांना जर म्हणला माझ्याकडे एस्टिमेट नाही तर त्याला सांगायचं तू काम थांबव, मला एस्टिमेट दावतावा काम चालू करतो.
ते मनानं दाखवेल ना हे काम करणारा माणूस, कोण बी असू द्या, ग्रामपंचायत असू द्या नाहीतर आणि कोण असू द्या, त्याला दाखवावं लागतंय. अधिकाऱ्याला एस्टिमेट शिवाय पर्याय नाही. जर तुम्हाला भांडायचं आहे तर कामाच्या क्वालिटीवर भांडू शकताय, तुम्हाला पर्याय नाही. असं जायचं ना आंदोलन करायचं, ऑनलाईन कामं टाका, काय टाका. अरे ग्रामपंचायतचं गावगाडा आहे, जनतेनं सरपंच निवडून दिला कशासाठी दिलाय? बाहेरची जगवासाठी काय? 10-10, 20-20 लाख रुपये खर्च करायचा आणि तुमची नावं लावायची तिकडे, बाहेरचा माणूस आणायचा. मत टाकायला तुम्हाला बाहेरची येत नाही, ती गावातली टाकते ती. हा, त्यामुळं तुम्ही गावचा विकास करण्याआधी गावचा विचार करा आणि मग बाकीचं तुम्ही कुठं आंदोलन 50,000 रुपये घेते. अरे 50,000 कोण घेतंय आणि कोणासाठी घेतंय तो आधी पाहणी कर, बघ, मग बाकीचं बोलायचं. बर, पैसे घेतलेलं काही झाकत नसते, तर बघावं लागतं येऊन. बिनबुडाचा आरोप करायचा नाही असं कोणावर पण. आम्ही आरोप केल्यावर तुम्हाला जड जाईल, रानपुरात नाही पळायला. जर तुमच्या मागे लागलो तर आता पण सांगतो, पुन्हा पण सांगतो, समोरल्या समोर पण येऊन सांगतो, तुला उभा राहायला जागा पुरायची नाही. तू लय काय काय केलंय, इतिहास काढल्यावर तुला उभा राहायला जागा पुरायची नाही. त्यामुळं तू राहताना थोडं शांत राहा. तुझ्या आता मर्यादा लय नाही, आम्हाला बोलायला लावू नको. आम्ही बोलल्यानंतर तुझं पारडं कुठं जाते आम्हाला माहित आहे. आणि तू पळून पळून कुठवर पळतोय आम्हाला पण चांगलं माहित आहे. तुला जर वाटत असेल मी लईच कामाचा माणूस आहे, लईच कामाचा माणूस आहे, तुझं एकच काम दाखव गावातलं क्वालिटीतलं. अरे तू अंगणवाडी बांधली, त्याच्यात आता 4 वर्ष झाली अंगणवाडी बांधून, त्याच्यात लिकरू नाही आणि गेलं तवरच अंगणवाडी पडायला लागली. रस्ता 6 महिने व्हायचा तवर रस्त्याचं 4 तुकडं झालं. क्वालिटीच्या कामाची भाषा करतो, कुठलं क्वालिटीचं काम नाही. ते बी काम चेक करा आणि हे बी काम चेक करा. कामात फॉल्ट निघाला त्या कामाचं बिल निघू देऊ नका. आणि तुम्हाला जर वाटतं ना लय हे हलक्या दर्जाचं गटूचं काम झाले, तुम्ही येऊन चेक करा ना. शासनाची माणसं येते ती चेक करते ती, त्यांना तुम्ही तसं सांगा ते येते ती. हे पण असू द्या काम, कुठलं पण काम असू द्या, शासनाच्या माणसाला द्या तुम्ही हातात त्यांच्या कागद, तुम्ही त्यांच्या मागे लागा. आम्हाला हे काम हलक्या क्वालिटीचं वाटते, तुम्ही चेक करून द्यावं, मागणी करा. मागणी केल्यानंतर शासनाचा माणूस येणार, काम क्वालिटीत आहे का नाही ती बघणार, मग तुमचं बी काम द्या क्वालिटीत आहे का नाही आम्हाला पण बघू द्या.